नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा. जाणून घ्या बातमीची सविस्तर अपडेट. राज्याचा सादर झालेला अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा, दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आदरणीय अजित पवार यांना समर्पित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभारही मानले. आदरणीय दादाचे उचित स्मारक उभारण्याबरोबरच त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची घोषणाही दादांना अर्पण केलेली योग्य श्रद्धांजली आहे. प्रगतशील आणि शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रमुख आधारस्तंभावर राज्याच्या विकास साधण्याची दिशा या अर्थसंकल्पातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. तसेच आदरणीय अजितदादा पवार यांनी मांडलेल्या प्रगत आणि विकासभिमुख संकल्पनाशी सुसंगत अशी विकासाची दिशा या अर्थसंकल्पातून पुढे आली असून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, असे सुद्धा उपमुख्यमंत्री सुनेता पवार यांनी म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं या वरिष्ठाबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत. जय महाराष्ट्र.